अब बढ़ते हैं एक और ऐसी खबर की ओर जहां ग्राम पंचायत को आग के लपटों ने घेर लिया। चिमूर तहसील के खरसंगी के पास मुरपार स्थित ग्राम पंचायत कार्यालय में आग लग गई, जिसमें महत्वपूर्ण दस्तावेज जलकर खाक हो गए। तो चलिए जानते हैं यह घटना कैसे घटी। सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। चिमूर तहसील के खरसंगी के पास मुरपार स्थित ग्राम पंचायत कार्यालय में 14 नवंबर की सुबह अज्ञात लोगों द्वारा आग लगाने की घटना सामने आई। कार्यालय में ताला लगा हुआ था और कंप्यूटर समेत महत्वपूर्ण दस्तावेज अंदर ही जल गए। 13 नवंबर को जब घर को लाभार्थियों की एक बैठक चल रही थी, विठल दोड़के और गिरिधर नन्नावरे ने इंजीनियर से बहस की और गाली गलौज की और ग्राम पंचायत को जलाने की धमकी दी थी। पुलिस ने बीच बचाव कर स्थिति को शांत कराया। हालांकि अगली सुबह प्रारंभिक जांच से पता चला है कि विठल दोड़के ने ग्राम पंचायत का ताला तोड़कर उसमें आग लगा दी थी। आग की सूचना सबसे पहले जिला परिषद स्कूल और आंगनवाड़ी कर्मचारियों को मिली। उन्होंने तुरंत ग्राम पंचायत कर्मचारियों को बुलाया और आग बुझाई। घटना की सूचना मिलने पर चिमूर पुलिस ने पंचनामा बनाकर आरोपियों को गिरफ्तार कर लिया। नमस्कार, मी दिगंबर निगोरालीकर, पोलीस पाटील मुरपार। आज सकाळी 9:30च्या दरम्यान मला ग्रामपंचायत शिपाई यांनी फोन केला की या विठ्ठल किसन दोळके यांनी ग्रामपंचायतचा ताला तोडून ग्रामपंचायतमधील कागदपत्र जाळली। माहिती मिळाल्याबरोबर मी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली आणि नंतर पोलीस ग्रामपंचायतला येऊन भेट दिली असता तिथे कागदपत्रे सगळे जाळलेले दिसले। मी शुभम शंकर मोरे, ग्राम महसूल अधिकारी मुरपार तुकुम। मला सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत मुरपार तुकुमच्या इमारतीला विठ्ठल किसन दोडके नामक व्यक्तीने लावलेल्या आगीत ग्रामपंचायत इमारत आणि त्यामध्ये असणाऱ्या तलाठी ऑफिस कार्यालयाचे नुकसान झाल्याचे कळले आहे। तर त्या नुकसानीचा म्हणजे काय नुकसान झाले ते बघण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। तर याच्यात मला असं आढळले की माझ्या कार्यालयातले काही महत्त्वाचे दस्तावेज जसे की उत्पन्न दाखल्याची नोंदवही, आवक जावक रजिस्टर, जानेवारी 2025 पासून माझ्याकडे आलेले फेरफारसाठी आलेले अर्ज, त्यानंतर जमीन महसुलाच्या जुन्या पावत्या आणि नैसर्गिक आपत्ती 2024 आणि 2025 चे जे पंचनामे आणि पंचनाम्यासाठी आलेले अर्ज ह्या आगीत नष्ट झालेले आहेत। अजून मी माझं जुनं रेकॉर्ड तपासून बघतोय, त्यानंतर अजून काही असेल तर ते माहिती वेळोवेळी देण्यात येईल। इस आग में ग्राम पंचायत के साथ ही उसी हॉल में स्थित तलाठी कार्यालय से आय प्रमाण पत्र, रजिस्टर, प्रवेश विकास रजिस्टर, संशोधन आवेदन, राजस्व रसीदें, प्राकृतिक आपदा पंचनामा जैसे महत्वपूर्ण दस्तावेज भी जलकर खाक हो गए हैं। मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है और थानेदार दिनेश लाबड़े के मार्गदर्शन में जांच जारी है। दिनांक माझं नाव कैलाश नारायण नन्नावरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मुरपार तुकुम। इथे दिनांक 13/11/2025 ला एक घरकुल संबंधानं एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या 11 वाजता आम्ही सभेला सुरुवात झाली। लोक आले, लोकांना आम्ही प्रश्न विचारायचो, त्यांनी उत्तर द्यायचे, असं ते काम चालू होतं। त्यानंतर जे गैर अर्जदार आणि त्याच्यासोबत व्यक्ती होता गिरीधर नन्नावरे, हे 2 व्यक्ती आले आणि त्यांनी रोजगार सेवकांना त्याला आपल्या इंजिनियरला शिवा देत म्हणाले की आम्ही ग्रामपंचायत जाळून टाकू, आम्ही रेकॉर्ड भस्म करू, आम्ही तुम्हालाही जाळून टाकू, या पद्धतीची भाषा बोलत होते। खालच्या लेवलवर ते शिवागाडी करत होते। त्यानंतर आम्ही पोलीस पाटलाला बोलवलं। पोलीस पाटील इथे आले। इथे आल्यानंतर त्यांच्याकडून पोलीस स्टेशनचा नंबर घेण्यात आला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला फोन लावल्यानंतर पोलीसवाले येऊन इथे चौकशी केली। त्यांनी काय झालं काय नाही हे सगळं विचारण्यात आलं। त्यांना आम्ही सांगितलं की आजच्या म्हणजे असं बोलत होते, त्यांनी शिवीगाळी केली, हे
तर त्यांना 4 दिवस माफ करा. तर तिथून ते निघून गेले. त्यानंतर आज दिनांक 14/11/2025 ठीक 9 वाजता गैरहजरदार विठ्ठल किसन दोडके या व्यक्तीने ग्रामपंचायत बंद असताना, ग्रामपंचायतीला लाख असताना ग्रामपंचायतीचा लाख तोडून अंदर प्रवेश केला व ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जमा करून त्यांनी ग्रामपंचायतला रेकॉर्डला आग लावली. आग लावल्यानंतर थोड्या वेळानंतर ते निघून गेले. त्यानंतर आगीचा जो धुवा होता ते बाहेर निघाला. तो धुवा निघाल्यामुळे शाळेतील मुलं हे चपराशांच्या घरी गेले. त्यांना सांगितलं की तुमची ग्रामपंचायत जळाली. त्यानंतर तो चपराशी येऊन इथे पाणी वगैरे बकेटा वगैरे घेऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो व्यक्ती जो हा कुऱ्हाड घेऊन गावामध्ये फिरत असताना पोलीसवाले आले आणि त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर मी म्हणजे 11 वाजता मी इथे पोचल्यानंतर पोलीसवाले येऊन गेले होते. त्यानंतर इथे पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये जो रेकॉर्ड जळाला त्यांची यादी बनवलेली आहे आणि आता आम्ही रिपोर्ट देणार आहे. CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट.